नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर चला महाराष्ट्रीयन फेमस म्हणजेच नागपूरचे फेमस तर्री पोहे बनवूया. तर कोणाकोणाला तर्री पोहे आवडतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कुठून बोलताय ते देखील नक्की कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर चला कसे बनवायचे आहे पोहे आपण पटापट रेसिपी पाहूया. तर शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य पहा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. आता आपण तर्रीची मटकी करणार आहोत. तर आता आपल्याला कांदा टोमॅटो हे आम्ही फ्राय करून घेतलं आणि बाजरी थोडीशी आणि हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ. आता हे जे मला आता पातळ रस्सा भरपूर करायचा असल्यामुळे मी घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मी खोबरं पण टाकलेलं आहे. आता हे आपल्याला बारीक वेगळं मला दळून घ्यायचं आहे. चला तर मी आता हे मिक्सरमधून काढून घेते आता बारीक करून. तोपर्यंत मला मटकी जी आहे ती मी आता आम्ही शिजायला टाकणार आहे त्याच्यात. आणि मटकीमध्ये आपल्याला हळद आणि थोडीशी हळद टाकायची म्हणजे मटकीला फार चव येते. अगोदर शिजून घेते हळद टाकून. प्रथम आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे मटकीसाठी. गॅस चालू करते मी आता. त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची, आपल्याला नंतर नाही टाकायची आपल्याला मटकी. आता पाणी उकळायला ठेवलं मी तोपर्यंत आपल्याला मसाला काढून घेते. छान वाटले जाईल, बारीक वाटले जाईल तर छान. त्याच्यामध्ये तांदूळ आहे, बाजरी आहे, हरभऱ्याची डाळ थोडीशी आणि खोबरं आहे किसून घेतलं. आता हे सर्व मी आता मिक्सरमधून बारीक करणार आहे. हे वेगळं बारीक करायचं आणि हे वेगळं बारीक करायचं आपल्याला. त्याच्यामुळे ह्यानी तरी येणार आणि जर आपण डाळ त्याच्यात टाकली तर तरी येणार नाही. थोडीशी बाजरी आणि तांदूळ आणि खोबरं जे आहे हरभऱ्याची डाळ हे मी छान बारीक करून घेतलं भाजून. यानी चव फार छान येते. ओलं याच्यात पाणी वगैरे नाही टाकायचं, हे नंतर टाकायचं. आपण मटकी सर्व झाली ना नंतर टाकायचं हे आपल्याला. आता कढईमध्येच मी कांदा वगैरे करून घेतला होता. आता ह्याच्यातच मी आता तेल टाकणार आहे. आता आपल्याला तर्री पोहे करायचे आहेत ना. आता मटकीला तर्री आली पाहिजे छानपैकी. ग्रेव्ही केलेली टाकते याच्यामध्ये. त्याच्यात अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची ते आपण हे करून घेतलेलं आहे. खोबरं टाकलेलं, लाल तिखट टाकलं, तेल सुटतं. आता आपल्याला छान फ्राय करायचं आहे. आली आता तर्री. हे बाकी छान तर्री आलेली आहे. आणि मग नंतर आपण हे जे काढलेलं आहे शेंगादाणे आणि बाजरीचं ते आपल्याला ह्याच्यामध्ये असं छान टाकायचं आहे. म्हणजे आपली आता गॅस बंद करून टाकायची. मग आपली मटकीची भाजी झालेली आहे. आता आपल्याला हा सगळा म्हणजे सगळे आहे ते आपण काढलेलं जे आहे शेंगदाणे नाही, बाजरी, तांदूळ आणि हे पहा. आता आपलं छानपैकी मस्त तर्री आलेली आहे. बाकी किती सुंदर तर्री आली पहा. झाली आता आपली मटकीची भाजी. आता पोहे करणार आहे आपण. आपल्याला पोहे करायचे आहे. तर पोहे करताना आपल्याला आता कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. आता मोहरी टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता शेंगदाणे वगैरे काही टाकायचे नाही. तर आता आपल्याला बटाटे आणि थोडासा कांदा आहे. आपल्या वरतून कांदा घालायचा, शेंगदाणे मी घालणार नाही. हे पाहता मी बटाटा आणि कांदा जो आहे तुम्ही बारीक करून घेतला एकदम. आपल्याला मस्त छान परतून घ्यायचा आहे म्हणजे तो शिजला जाईल आता छानपैकी.
आता हे कोणते पोहे करायचे आहे वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला मी सांगणार आहे, तर तुम्हीच ओळखायचे हे कोणते पोहे आहेत म्हणून. तर हे पहा, आता आपला थोडासाच कांदा टाकला आणि बाकी बटाटा टाकलेला आहे. का तर आपल्याला बटाटा आता आपला कांदा वरतून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे जास्त मी कांदा नाही टाकला. तुम्ही जास्त टाकू शकता, तो छान होणार आहे. आता होत आहे त्याच्यामुळे आता आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे, हिरव्या जपून टाकायच्या, कारण आपल्याला त्याच्यावर तरी टाकायची. त्याच्यामुळे मिरच्या मी जरा थोड्याच टाकलेल्या आहेत. हे पहा, बटाटा आणि कांदा छान फ्राय झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यातच थोडंसं मीठ टाकायचं आहे. शक्यतो करून मी हातानेच टाकत असते, मीठ आपल्याला अंदाज करतो. हे पहा, आता मीठ टाकल्यामुळे तो कांदा पण त्याला फार चव येत असते. मस्तपैकी छान झाले आहे. कढीपत्ता टाकायचा आहे. हळद टाकायची. हिंग टाकायचं आहे चवीला. आता पोहे होणार आहे, कारण तेल टाकायचं असल्यामुळे मी जरा जपूनच तेल टाकणं ह्याच्यामध्ये, कारण तर्री टाकायची ना आपल्याला पोह्यांवर. आता चव येण्यासाठी आणि आपल्याला कुठला म्हणजे असं ॲसिड वगैरे होऊ नये म्हणून शेंगदाणे मी टाकलेले आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला आलं किसून टाकणार आहे थोडंसं, म्हणजे चव छान येते. थोडं आलं किसून टाकलं. आता याच्यामध्ये पोहे टाकून देणार आहे. तर खमंग वास सुटला. अद्रकमुळे खूप छान सेंट आला. शेंगदाणे पण टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही टाकणार असाल तर टाकू शकता. मी टाकलेलं नाही, ज्यांना ॲसिडिटी होते त्यांनी. सर्व टाकून द्या. आता आपल्याला त्याच्यात मीठ पण टाकायचं आहे. त्याच्यातच आपल्याला साखर टाकायची आहे. तुम्हाला टाकायची असेल टाकायचं, पण साखरेने फार छान चव येते पोह्यांना. आपल्याला मस्त एकसारखं हलवून घ्यायचं. प्रमाणातच तेल टाकलं, कारण बटाटा पण छान शिजून गेलेला आहे त्याच्यामध्ये. छान कलर आलेला आहे मस्त. आता 2 मिनिटच आपल्याला झाकून ठेवायचं, जास्त वेळ नाही, 2 मिनिटं. 2-3 मिनिटं आपल्याला, आणि गॅस बारीक करायचा आहे, म्हणजे सर्वजण ते वाफेने सगळीकडे त्याची म्हणजे असं चव येणार आहे आपल्याला. आता मस्त त्याच्यावर झाकण ठेवते आहे, असं झाकण ठेवते 2-3 मिनिटं. तोपर्यंत आपण आता भट्टीची तयारी करूया.